नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. काल ज्या वेळेस महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारच्या पोलीस अधीक्षकाला निलंबित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मी कालही तुम्हाला म्हणालो, हे तोंडावर पडण्याची लक्षणं आहेत. तोंडावर मी हा चांगला शब्द वापरला, खरं तर माझ्या तोंडी एक वेगळा शब्द येत होता, पण तोंडावर पडण्याची ही लक्षणं आहेत. कारण 2 ते 3 गोष्टींना हे वेगवेगळं ठेवलं पाहिजे. तुमचा पक्षांतर्गत वाद, तुमच्या पक्षातल्या एका सदस्यावर झालेला अन्याय, याच्यासाठी आलेली कळवळ, ती मळमळ मनातली, ही थोडी वेगळी ठेवायची असते. तुम्ही उपसभापती आहात, त्या सभागृहात एक मान असतो त्या पदाचा. सभापती असतील, उपसभापती असतील, अध्यक्ष असतील विधानसभेचे. पण लक्षात घ्या, काल एका त्यांच्या सदस्यावर, शंभूराज देसाईवर जो काही तिकडे पोलिसांकडून काही प्रकार झाला म्हणे त्याच्यावर ह्यांना सभागृहामध्ये एवढी कळवळ आली. आता विचार करा, तोच अधिकारी तुषार जोशी नावाचा, तोच जालन्यामध्ये त्यावेळेस मराठ्यांवर ज्यावेळेस अत्याचार झाला, मराठ्यांवर ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, महिलांवर, त्याही ठिकाणी महिला होत्याच की, महिलांवर लाठीचार्ज झाला, घरात घुसून लाठीचार्ज झाला, त्यावेळेस मात्र नीलम गोऱ्हेंना कुठेही असली कारवाई करण्याचे ते कळवळ आला नाही. बरं, सिलेक्टिव्ह अप्रोच कशाला म्हणतात, तो ह्याला म्हणतात. असो, तो विषय सध्या बाजूला ठेवूयात. तोच अधिकारी आज इथे, म्हणजे शेवटी करावं तसं भरावं, तोच अधिकारी आज इथे शंभूराज देसाईंना पकडून नेतो, त्यांना बाजूला नेतो, त्यांच्या खांद्याला काय ते म्हणतात, माझं इथे दाबलं, अजून दुखतोय, अंग दुखतोय वगैरे, इथून रक्त आलं, शर्टावर रक्त सांडलं, काय 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 कुठे 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 नेऊन ठेवली शिवसेना माझी. हे शिवसैनिक, हिंमत होती का ज्यावेळेस शिवसेना अशी एक संध मजबूत असताना, काय कुणाची हिंमत, टाप होती का कुणाची? असो, तोही माझा आजचा विषय नाही. माझा विषय जो महत्वाचा आहे तो अज्ञानाचा आहे. अज्ञानाचा ज्ञान कुठे? बघा, काल लख पडला, प्रकाश दिवट्या मशालीचा वगैरे म्हणून सभागृहामध्ये निरोप समारंभाच्या भाषणामध्ये ते गाणं म्हणतं, त्यातही मशाल घेतली. ते अज्ञान, ते ज्ञान पहिलं आपल्या कामात दाखवा. म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं. अनिल परब साहेब तुम्हाला माहिती आहेत, एकदा फाडायला लागले की फाडून टाकतात. स्पष्टपणे विचारलं, आदेश निर्देश फरक आहे. निर्देश, उपसभापती दर्जाचा जो महाराष्ट्राच्या लेजिस्लेचरचा एक सदस्य आहे, तो या सनदी अधिकाऱ्यांना बदलीचे निर्देश, म्हणजे बदली म्हणण्यापेक्षा निलंबित करण्याचे निर्देश देऊ शकतो का? पॉइंट ऑफ बिझनेस आहे हा, पॉइंट ऑफ बिझनेस. कारण याचा अर्थ बघा, लक्षात घ्या, कारण जर हा निर्णय बदलायची वेळ आली तर ती एक नामुष्की आहे त्या सभागृहावर, सर्वोच्च सभागृहावर, आणि झालेल्या या गोष्टी घडलेल्या आहेत याच्या अगोदर. त्याच्यावर म्हणजे आता तुम्ही सर्वात प्रथम एक परब साहेबांचं हे स्टेटमेंट पहा, कशा प्रकारे अगदी पॉइंट टू पॉइंट प्रश्न कसा विचारला जातो बघा. आणि मग जर तसं असेल, ह्यांचा जर तो अधिकार नसेल, तर आम्ही यांची रिमूव्हल मोशन का नाही आणावी यांच्यावर, यांना हटवण्याचे आम्ही ती प्रक्रिया का नाही करावी? यांनी जर अपमान केला असेल, मिसयूज ऑफ पॉवर केला असेल, तर आम्ही यांना का हटवू नये? जरा काय म्हणाले एकदा. कारण काल एक उपसभापतींनी या खुर्चीवरना एक सनदी अधिकारी, IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याचे निर्देश दिले. हे निर्देश दिल्याच्या नंतर खालीच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यावर असं सांगितलं की आम्ही याची पूर्ण चौकशी करून त्यानंतर आम्ही याच्या बाबतीतला निर्णय घेऊ. सभापतींनी दिलेले निर्णय, उपसभापतींनी दिलेले निर्देश, मुख्यमंत्र्यांनी खाली केलेलं त्याच्यावरचं स्टेटमेंट, त्यानंतर आपल्याकडे समोर आल्याच्या नंतर आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती राखून ठेवलेलं त्याच्यावरचं रुलिंग, या सगळ्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका निर्माण झाली आहे की नेमकं उपसभापतींना, सभापतींना, सनदी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे अधिकार आहेत नाही आहेत. कारण त्याचं उदाहरण एक असं आहे की खाली तालिका अध्यक्षांनी ज्या सनदी अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं त्याला काही कारणास्तव आपण मागे घेतलं, सरकारने मागे घेतलं. आता हे मागे घेताना कशाच्या आधारावरती घेतलं, तसा तो त्यांचा आदेश चुकीचा होता का, या सगळ्या गोष्टींचा आमच्या मनात अजूनही नीट खुलासा झालेला नाहीये. आणि त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला असं वाटतंय की खुर्चीने घेतलेला निर्णय जर मिसयूज ऑफ पॉवर असेल, तर उपसभापतींना असा निर्णय जर आपल्या खुर्चीचा गैरउपयोग करून जर घेतला असेल, म्हणून आम्ही त्यांच्यावरती रिबोल प्रस्ताव आणलेला आहे.
सभापतींच्या अधिकारात आम्ही देखील कित्येक वर्ष सभागृहात आहोत. सभापतींना शासनाला निर्देश देण्याचे अधिकार आहेत की आपण कारवाई करावी, मग ते कोणी असेल, कमिशनरवर पण कारवाई करावी, म्हणजे जे काय कोणाला, परंतु सभापतींना स्वतः कारवाई करायचे अधिकार आहेत की नाही हा मूळ प्रश्न आहे. अनिल परब साहेबांच्या या थेट प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक चान्सच मिळाला. कारण देवेंद्र फडणवीस या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला फार काळ पोचू इच्छित नाही. या एकनाथ शिंदेच्या गटाला, या फ्रॅक्शनला देवेंद्र फडणवीस फार काळ पुढे घेऊन जातील वाटत नाही. आणि ना त्यांची त्या एकनाथ शिंदेच्या गटातल्या त्या लोकांची आणि देवेंद्र फडणवीसांच्या भाजपाची काही फार जवळकी आहे, सख्य आहे, सौख्य आहे, यांच्यामध्ये काहीच वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांनी अतिशय स्पष्ट सांगितलं, एखाद्या सभापतीला, उपसभापतीला निर्देश देण्याचे अधिकार आहेत, प्रशासनाला चौकशी करण्याचे अधिकार. ते चौकशी, कारण शेवटी सर्वोच्च माणसं आहेत, त्यांना कायदेशीर अधिकार आहेत, ते तुम्ही सांगू शकता, पण त्यांचे बदली कराच म्हणून तुम्ही निर्देश देऊ शकत नाही. तो अधिकार हा एक्झिक्युटिव्हचा आहे, प्रशासनाचा आहे. एक्झिक्युटिव्ह त्याच्यावर तुम्हाला उत्तर देऊ शकतं, पण एक्झिक्युटिव्ह जर त्याच्यामध्ये चौकशी केल्या तशी काही गोष्टी आढळल्या नाहीत तर ते तुम्हाला त्या गोष्टी आम्ही करू शकत नाही हे सुद्धा सांगू शकतं. काय राहिला तुमच्या शब्दाचा अर्थ? मी आज तुम्हाला काय म्हणाले त्या मॅडम, काल बदली करण्याचे निर्देश बघा जरा ऐका. मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना, देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पण या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आतापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे काही यांची उतरवून ठेवली सगळ्यांची, काल ज्या प्रकारे आपल्या पदाचा, खरं तर देवेंद्र फडणवीसांच्या समोर या असल्या गोष्टी यांनी करू नये, नाहीतर मी त्यांना आता पदावरून निलंबित करण्याचे, तुम्हाला कधी कुठे पाठवतील ही माणसं कळणार सुद्धा नाही तुमच्या गटासकट सगळ्यांना. आज देवेंद्र फडणवीसांच्या हातात सगळं काही आहे बघायला गेलं तर, आणि त्यांना ते देणारे सुद्धा तुम्ही आहात. घरातले घरबेदी तुम्ही, घर जाळून, घरातली लाकडं जाळून, घरातले वासे जाळून तुम्ही एखाद्याची थंडी भागवायला गेलात. कधीही एवढा मूर्खपणा करायचा नसतो. आपलं घर जाळून कधी एखाद्याला ऊब द्यायची नसते, परतायला घर शिल्लक ठेवायचं असतं. आज विचार करा, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं की लेजिस्लेचर अशा प्रकारचा डिसिजन देऊ शकत नाही, त्याच्या अधिकार क्षेत्रात ते नाही. होय, जर ती घटना जर आतमध्ये घडली, सभागृहाच्या आतमध्ये तुमचं अधिकार क्षेत्र आहे, समजा एखाद्या मंत्र्याला अधिकारी ब्रीफिंग करायला आला नाही तर त्याच्यावर तुम्ही आदेश काढू शकता, कारण तो आतला विषय आहे. घटना घडली तिकडे साताऱ्यामध्ये, तिकडे काय घडलं त्याची वस्तुनिष्ठ पाहणी केली गेली नाही, त्याची माहिती घेतली, थेट निलंबनाचे आदेश. स्वतः देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा. साधारणपणे सभापती किंवा अध्यक्ष स्थानावर बसलेली जी मंडळी असतात यांचा एक सन्मान असतो. त्यांनी एखादा निर्देश दिला तर तो निर्देश पाळला गेला पाहिजे असा आपला प्रयत्न असतो. मात्र या संदर्भात सभापती किंवा अध्यक्ष एक्झिक्युटिव्हच्या शू मध्ये जाऊ शकत नाही. दे हॅव नो पॉवर टू एंटर इन टू द शू ऑफ एक्झिक्युटिव्ह. आता दोन त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन सांगतो. जे खालच्या सभागृहात झालं, आता खालच्या सभागृहातला विषय काय होता, अधिकारी मंत्र्याला ब्रीफिंगला आला नाही. आता हा केवळ एक्झिक्युटिव्हचा विषय नाही आहे, हा लेजिस्लेचरचा विषय आहे. कारण ही घटना कुठे घडली आहे, लेजिस्लेचर बाहेर घडलेली नाही आहे, ही लेजिस्लेचरमध्ये घडलेली आहे. त्यामुळे ती प्रॉपर्टी लेजिस्लेचरची आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एखादा दिलेला निदेश, हा निदेश मला असं वाटतं की तो त्यांच्या अधिकारातला आहे किंवा या सभागृहाच्या अधिकारातला आहे. पण बाहेर जेव्हा घटना घडते त्यावेळी त्या घटनेच्या संदर्भात अधिकार हे एक्झिक्युटिव्हचे आहेत, ते लेजिस्लेचरचे किंवा लेजिस्लेचरचे असले तरी लेजिस्लेचर
ला एक्झिक्युटिव्ह उत्तर नाहीये. म्हणून जेव्हा एखादा मंत्री या सभागृहात म्हणतो की मी सस्पेंड करीन, मी कारवाई करीन किंवा मी केलाय, पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही. त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते. आणि यानंतर सगळ्यात महत्वाचा व्यक्ती उभा राहिला जयकुमार गोरे. जयकुमार गोरेंनी अगदी सभापतींना ती काय म्हणतात, घरचा आहेर कसला, हे कसले घरचे. जयकुमार गोरेंना चांगलंच माहितीये कोण घरचं आणि कोण बाहेरचं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही कशाला प्रोटेक्शन देताय. आणि त्यावेळेस जयकुमार गोरेंची ती देहबोली, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल, देहबोली पहा, ती नजर पहा. त्या नजरेत त्यांनी, आणि ते बोट करून बोलणं सभापतींकडे, उपसभापतींकडे. खरं तर हा सुद्धा एथिक्सचा पार्ट आहे. कोण किती पाळतं माहित नाही, यांच्यावर कोण ते पाळणार एथिक्स वगैरे. ते काय म्हणतात जयकुमार गोरे, निवडणुकीची प्रक्रिया आहे ही, तिकडे जे काही घडलं ते निवडणूक ठरवेल, म्हणजे त्यांच्या मते आयोग ठरवेल. तुम्ही कशाला मध्ये येताय. कोण दोषी कोण निर्दोष हे कोण ठरवेल, हे तुम्ही कशाला ठरवताय. कशी बरोबर पद्धतशीर आठवण करून दिली. कालही ते शंभूराज देसाई, शंभूराजे नाही बरं का, शंभूराज म्हणा त्यांना, शंभूराज देसाई म्हणतात आम्ही कोर्टात जाऊ, कोर्ट आम्हाला न्याय. तर कोर्ट पहिला प्रश्न विचारेल, न्याय द्यायचा आहे, एक काम करतो, पहिला चिन्हाचा आणि नावाचा निकाल घेतो, जरा प्रलंबित आहेत रांगेत तो पहिला आहे, ते पहिलं घेतो, झाले यांचे बंडोबा थंडोबा होऊन जातील. कोर्टाच्या भाषा करतायत, तो पहिला निर्णय ते लावायला घेतील. त्यानंतर इलेक्शन कमिशनचे विषय हातात घेत आहेत, इलेक्शन कमिशन चिन्हाचा निकाल लावून टाकेल, नावाचा निकाल लावून टाकेल. काय करणार तुम्ही. तो फणा काढायला तुमच्याकडे ती ताकद नाही, आणि दात नसलेल्या सापाने फणा सुद्धा काढू नये. कशाला उगाच झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा. ते म्हणतात कोर्टाला ठरवू द्या, निवडणूक आयोगाला ठरवू द्या. सत्ताधारी पक्ष असे पहिल्यांदा भांडताना एक सत्ताधारी पक्ष आणि एक गट, हे दोघे सत्तेतला एक गट आणि सत्ताधारी पक्ष भाजप, या दोघांना असं भांडताना पहिल्यांदा पाहिलं. आणि काल मला राऊत साहेबांच्या त्या स्टेटमेंटचं का कुठेतरी जोडल्यासारखं वाटलं. एकदा जयकुमार गोरे काय म्हणाले, तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती. जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं. कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचं आहे, खरं आहे खोटं आहे, हे कोर्ट ठरवेल. कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो. आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता. करण्याचा अधिकार दिला कुणी. या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे. आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचा निर्देश कसा देऊ शकतो. सभापती महोदय, या SP-चं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय. निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली ती निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय. त्यामुळे सभापती महोदय अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये मला अनिल परब साहेब असतील, जयकुमार गोरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सगळे एका खेम्यात दिसून आले. तर इकडे शंभूराज देसाई, नीलम गोरे हे एका बाजूला दिसून आले. या गोष्टी खूप काही सुचवू पाहत आहेत. संजय राऊत साहेबांचे ते स्टेटमेंट होते कालचे, एक वेळ भाजप चालेल पण हे नाहीत, हे गद्दाराची.